खूप दुःखद घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमध्ये आपण सगळे सहभागी आहोत आणि त्या घटनेसाठी आज आपल्या इथे मुंबईवरून आपले मंत्री महोदय तसेच उपस्थित इथे आपल्या डहाणू विधानसभा विक्रमगड विधानसभा आणि इतर सगळे आमदार आपले खासदार मसाळासाहेब तसेच आपले जिल्हाध्यक्ष भाजपचे तसेच साहेब सर्व उपस्थित आहेत. तिथे मी मंत्री महोदयांना विनंती करतो 2 शब्द सांगा. धानोरी या ठिकाणी काल बापूगाववरून साखरपुड्यासाठी आयसर टेम्पो या ठिकाणी निघाला होता आणि काल संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान हा एक भीषण अपघात त्या ठिकाणी घडून आला. खरं म्हणजे हे व्हायला नको होतं, परंतु आपण जसं म्हणतो की कोणीला कोणी टाळू शकत नाही. जवळजवळ आपले भाऊ आणि आपली बहीण असे 13 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. फक्त बापूगाव ह्या गावावरच नाही तर संपूर्ण आपलं पालघर जिल्ह्यावर आणि राज्यावर हे खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आज त्या अंत्यविधीसाठी आपल्या या ठिकाणी आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विखे साहेब स्वतः आलेले आहेत. ते या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना 2 शब्द ते बोलतील. त्यानंतर आपण सर्वांनी स्तब्ध उभं राहून 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करायची आहे. मंत्री महोदय. बापूगाव व लाखतपाडा व वारगज येथील आमचे आदिवासी कुटुंब साक्षगंधाच्या निमित्ताने आयशर टेम्पोमध्ये सर्व बसून साक्षगंधासाठी जात होते. धाननिवेली येथे काल सायंकाळी 4-4:30च्या दरम्यान अपघात झाला. अत्यंत दुःखद घटना आहे. त्यामध्ये आज आपण अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये लाखतपाडा व बापूगाव येथील 12 बांधव व वारगज येथील 1 बांधव या सर्वांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी सर्वजण आलाच आहे. कालचा अपघात हा अतिशय दुःखदायी आहे, वेदनादायी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या कुटुंबावर प्रसंग आला आहे त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण एक व्हावं, बांधव व्हावं. तर सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2 मिनिट श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आणि सर्वांनी आपापल्या जागी सावध राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावं अशी विनंती.